सध्या काय झालं, मी सकाळी घरी होतो, फिर्याद द्यायला आलोय मी सध्या पोलीस स्टेशनला. माझ्यावर सकाळी काम करत असताना थोडं फायरिंग झालं घरावर. थोडासा वाद आहे ती. आता जर मी इथं पूर्ण सांगत बसलो तर माझ्या पुढे जीवनाला धोका आहे त्याच्यापासून. त्याचं फायरिंग करणाऱ्याचं नाव गणेश पंडित चव्हाण असं आहे. तो तुमचा नातेवाईकाचा आहे का आणि कशामुळे केला असं वाटतं तुम्हाला? सध्या तीच चालू आहे चौकशी. त्याला आल्यास आता तक्रार दाखल झाल्यास बघू पुढे. काय फिर्याद नोंद दिलेली आहे तुम्ही पोलिसांमध्ये? तक्रार काय? फिर्याद म्हणजे सकाळी फायरिंग झाली तेच फिर्याद दिलेली आहे. थोडक्यात गोळी लागता वाचली मला. काय नेमका घटनाक्रम कसा होता? कसं म्हणजे तुला कशी गोळी तिकडून आणली, कसा आला तो? सकाळी ती दरवाजा उघडून गेट उघडून मध्ये आला, चॅनल गेटच्या मध्ये आला. मग तिथं त्यानं दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्यानंतर त्यानं बाहेर या असं तसं धमकी दिली. मग मी बाहेर गेलो, घरच्याला तिथून बाजूला केलं पहिलं सुरू. मग अचानकच मी खिडकी लावायला गेलो, पडदा अलीकडे करायला गेलो जरा, आणि तेवढ्यातच त्यानं बंदूक काढून माझ्यावर फायर केली. ती थोडक्यात वाचली, मला लागली नाही गोळी, पण थोडक्यात वाचली. ती सोफ्याला लागली गोळी. काय नुकसान वगैरे तिथं काही? हो, नुकसान खिडकी वगैरे थोडंसं गनशॉटचे तिथं हे. तुमचं नातेवाईकच आहे का तो आरोपी? आहे नातेवाईक, बस पण धमक्या वगैरे देतो, जीव मारण्याच्या धमक्या देतो. काय वाद वगैरे आहे का प्रॉपर्टीचा? थोडासा तसा बी तशा ह्याच्यात थोडा